के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण पुणे ग्रामीणचा 2023चा रिसेंट झालेला पेपर चालू केलेला आहे। हे आपले 3-4 भाग झालेले आणि आता पुढच्या क्वेश्चन पासून आपण सुरुवात करतोय। याच्यामध्ये योग्य अप्रोच काय असला पाहिजे, अभ्यास काय केला पाहिजे, ऑप्शन वरून एलिमिनेशन कसं केलं पाहिजे, उत्तर फास्ट कसं काढलं पाहिजे, या सगळ्या टेक्निकला घेऊन आपण पुढे चाललोय। तर आता हा रिसेंटचा खूप जास्त महत्त्वाचा पेपर आहे। तर आपल्याला माहिती आहे की आपली वेगवेगळी पुस्तक आहेत, संदर्भ साहित्य आहेत, ज्याच्यामध्ये 2023च्या ज्या काय 78 प्रश्नपत्रिका झाल्या होत्या त्या सगळ्या प्रश्नपत्रिका उत्तरे आणि स्पष्टीकरणासह दिलेत। याच्यामध्ये 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा ग्रामीणच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका ह्या चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका हे SRPFच्या आहेत आणि 10 प्रश्नपत्रिका ज्या खूप जास्त महत्त्वाच्या आहेत त्यांचं डिटेल असं एक्सप्लेनेशन केलेलं आहे। शिवाय याच्यामध्ये चालू घडामोडीसह सर्व गोष्टी आहेत। आपण बघितलं की जो पेपर मी घेतोय तो चालू घडामोडी असलेला विथ त्याच्यातलीच त्या बुकमधलीच एक PDF मी एक्सप्लेन करतोय। पुढे आपली 93वी आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल के सागर पब्लिकेशन। याच्यामध्ये 20 प्रश्नपत्रिका, 5 आदर्श प्रश्नपत्रिका आहेत, 7000 प्रश्नांची साधारणतः याच्यामधून तुमची तयारी होऊ शकते। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल याच्यामध्ये साधारणतः 40 प्रश्नपत्रिका आहेत। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 याच्यामध्ये 25 निवडक प्रश्नपत्रिका आपण घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर ज्या चालकसाठी जे विद्यार्थी मित्र फॉर्म भरतायत त्यांच्यासाठी पोलीस शिपाई चालक भरती मार्गदर्शक असं आपलं बुक आहे। याच्या बुक मध्ये मागील 2019च्या 20 प्रश्नपत्रिकांचा स्पष्टीकरणासह समावेश आपण केलेला आहे। 450 MCQ आहेत। रंगीत स्वरूपामध्ये जे काय चालकसाठी लागणारे वेगवेगळे सिम्बॉल्स असतात, वेगवेगळे जे काय कायदे आहेत, हे सगळे कायदे कानून सगळे त्याच्यामध्ये दिलेले आहेत। त्याच्यानंतर मोटार वाहन चालवण्याचे व वाहतूक विषयी कायदे नियम हे आपलं अजून एक पुस्तक आहे। याच्यामध्ये जे काही शिपाई चालक शिपाईसाठी फॉर्म भरतात तर जे काही वाहतुकीविषयीचे जे कायदे आहेत, नियम आहेत त्याच्या संदर्भात हे बुक आहेत। सगळे पुस्तकं अतिशय प्रसिद्ध आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो, हा पुणे ग्रामीणचा पेपर आहे। आपण पाठीमागच्या लेक्चरपर्यंत क्वेश्चन नंबर 35 पर्यंत आपण आलो होतो। आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 36। बघा, तुम्ही मॅथमॅटिक्स, GK, मराठी असं योग्य कॉम्बिनेशनने ते पुढे चाललेले आहेत। आता बघा, हा मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन टाकलेला आहे। काय क्वेश्चन आहे, 10 मजूर 7 दिवसात 140 खेळणी बनवतात तर 8 मजूर 3 दिवसात किती खेळणी बनवतील? शांत डोक्याने वाचवते। मजूर किती आहेत? 7। किती दिवसात? 10 मजूर आहेत, किती दिवसात? 7 दिवसात। खेळणी किती बनवतात? 1400, 1400। तर 8 मजूर 3 दिवसात किती खेळणी बनवतील? तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की ह्याची एक ट्रिक आहे। ट्रिक काय आहे? MDH मसाले। MDH खाली काय घ्यायचं? मसाले। MDH मसाले। MDH M फॉर काय म्हणजे माणसे असं लक्षात ठेवायचं। माणसे, M म्हणजे माणसे। माणसे काय किंवा व्यक्ती। D म्हणजे काय? दिवस। D म्हणजे काय? दिवस। आणि H म्हणजे काय? अवर्स। अवर्स म्हणजे काय असतं? तास, ज्याला आपण काय म्हणतो? तास। आता मसाले हे काय आहे? तुमचं काम आहे। काय आहे? काम। काम काय काय असतं? मग जे काही काम दिलं असेल, आता सपोज या ठिकाणी काय बनवले तो तुम्ही? खेळणी बनवलेत। मग हे जे काय खेळणी बनवले असतील, मसाले बनवले असतील, हे सगळ्यात कुठे येणार आहे? छेदात येणार आहे। ह्या MDHच्या छेदामध्ये येणारे जे काही काम केलेलं असेल, जे तुम्ही खेळणी बनवले असतील तीच छेदात येतील। किंवा तुम्ही खड्डे खांदलेले असतील, जर उदाहरणामध्ये दिलं की एवढे एवढे खड्डे खांदून दिले, ते छेदात येतील। किंवा तुम्ही साड्या विणल्या असतील, बघा साड्या विणल्या असतील तर त्या पण कुठे येतील? छेदामध्ये येतील। जर तुम्ही खुर्च्या तयार केलेल्या असतील, तुम्ही खुर्च्या तयार केलेल्या असतील, ह्या पण कुठे येतील? छेदात येतील। लक्षात ठेवायचं। हे विद्यार्थी मित्र चुकतात, म्हणून जाणून बुजून सांगितलं आणि हेच शब्द विचारतात। एवढे एवढी खेळणी तयार झाली, एवढे एवढे खड्डे खांदून तयार झाले, एवढ्या एवढ्या साड्या विणून झाल्या, एवढ्या एवढ्या खुर्च्या तयार करून झाल्या, एवढे एवढे टेबल तयार करून झाले, तर त्याच्यावरून उत्तर काढायचं। हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा। MDH ही काय ट्रिक आहे? M म्हणजे माणसे, D म्हणजे दिवस, H म्हणजे किती तास त्यांनी काम केलं, भागिले छेदामध्ये मसाले। मसाले म्हणजे काय? तर तुमचं काम आहे। काम। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे काही काम केलेलं असेल, काम काय केलेलं असणार? एक तर खेळणी बनवली असणार,
खड्डे खाणलेले असणार, साड्या विणलेल्या असतील किंवा खुर्च्या तयार केलेल्या असतील. मग आता बघा हा प्रॉब्लेम आहे. काय दिले? 10 मजूर. आता प्रॉब्लेम आपण बसवू. काय सांगितलंय? 10 मजूर. मजूर किती दिले? 10. बर, MDH मध्ये बसू आपण. 10 मजूर 7 दिवसांमध्ये, दिवस किती दिले? 7. MD, M म्हणजे 10, म्हणजे माणसं किती? 10, दिवस किती? 7, गुणुले खेळणी. खेळणी कुठे येतील हो? छेदात येतील. आता 1400 हे काय आहेत? खेळणी आहेत. बर, खेळणी बनवतात. तर नंतर काय येणार? बरोबर चिन्ह. तर 8 मजूर. 8 मजूर म्हणजे काय? माणसं, गुणुले 3 दिवस. दिवस किती दिले? 3, म्हणजे D किती दिलाय? 3. किती खेळणी बनवतील? खेळणी आपल्याला आता काढायचे आहेत. म्हणजे इथं X मांडली. काय मांडली? X मांडली. हे आपल्याला काढायचे. तिरकस गुणाकार करायचा. कसा करायचा? हे इकडं भागिले आहे, इकडे गेल्यावरती काय होईल? गुणिले होईल. आणि हे इकडं अंशामध्ये आहे, ती तिकडे गेल्यावरती छेदात होईल. म्हणजे बघा, बरोबर वरच 8 गुणुले 3 आहे तसंच राहणार. आता हा इकडचा 1400 इकडे भागिले तिकडे गेल्यानंतर गुणुले होणार. गुणुले 1400, गुणुले 1400. छेदामध्ये काय येईल? हा 10 गुणिले 7, 10 गुणिले 7, 10 गुणिले 7 झालं. आणि हा X इकडे येणार, म्हणजे इकडे येणार. हा X कुठे येणार? इकडे येणार. हा जो काय X आहे हा इकडे येणार. मग X ची किंमत काढायची. फक्त तिकडे सगळं न्यायचं, बरोबर चिन्हाच्या सगळं पलीकडे न्यायचं, एवढं डोक्यात ठेवायचं. बाकी Xचा काय लोड घ्यायचा नाही. मग आता बरोबर चिन्हाच्या सगळं तिकडे नेल्यानंतर हा 10चा 1 शून्य आहे आणि हितला 1 शून्य जाणार, म्हणजे वरती जाणार 1400. आता 7चा पाडा सगळ्यांना माहिती असेल. 7 1 7, 7 दुने 14 आणि हितला 1 शून्य किती झाले? 20. किती राहिले? 20. मग आता बघा, 8 गुणुले 3 गुणुले 20. सोप्पा गुणाकार करायचा. 20 त्रिक 60 आपल्याला माहिती आहे, म्हणजे 60 गुणुले 8. आणि आता बघा पुढं 60 गुणिले 8 आणि 8 सक 54. 8 सक 54 म्हणजे साधारणतः 540, सॉरी 8 सक 48, सॉरी माय मिस्टेक. 8 सक 48, 8 सक 48, 480 आपली काय होतील? खेळणी तयार होतील. आलं इथं 840, 840. मग आता बघा, 10 मजूर 7 दिवसांमध्ये, म्हणजे तुम्ही विचार करा, मी घेतलंय कसं? MDH फॉर्मॅटमध्ये बसवलं. खाली मसाले. मसाले म्हणजे काय? कामे, खेळणी, खड्डे, साड्या आणि खुर्च्या. काम काय काय असणार आहे? मसाले बनवले, खेळणी बनवले, खड्डे बनवले, साड्या बनवल्या, खुर्च्या बनवल्या. सगळं छेदात घ्यायचं. माणसं, दिवस आणि तास वरती घ्यायचं. मग आता बघा बसवलं कसं? 10 गुणिले, आपल्याला सांगितलं की 10 माणसं 7 दिवसात करतात, 1440 काय बनवतात? खुर्च्या करतात. म्हणून काम छेदात टाकलं. बरोबर किती माणसं? आता त्यांनी विचारलं, ती 10 वरून 8 माणसं झाली. दिवस जे 7 होते त्याच्यावरून 3 झाले. तर आता त्यांना लागणारे दिवस बटोबीत जास्त लागणार. लॉजिकनं चालायचं. सगळे आकडे मांडले आणि सगळे एका साईडला घेतले. इकडचा छेद होता तो अंशामध्ये घेतला, इकडचा अंश छेदामध्ये घेतला आणि आता गुणाकार भागाकार केला. तर भागाकार केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल, 20 3 गुणिले 20 अशा फॉर्मॅटमध्ये आलं. 7 दुने 14, इथं राहिले 20, 20 त्रिक 60 आणि 8 सक 48 असं 480 ह्या प्रश्नाचं काय राहील? उत्तर राहील. 480 या प्रश्नाचं उत्तर राहील. मग तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की छोटा ऑप्शन आणि मोठा ऑप्शन उत्तर येणार नाही. छोटा ऑप्शन आणि मोठा ऑप्शन उत्तर येणार नाही. म्हणजे 360 ह्यातला छोटा दिसतोय ऑप्शन गेला. 680 मोठा ऑप्शन आहे हाही गेला. म्हणजे एक तर उत्तर तुमचं 480 मध्ये असेल किंवा 580 मध्ये असेल. हित्ता 80 दिसतंय, हित्ता 80 दिसतंय, हित्ता 80 दिसतंय, म्हणजे फसवण्याचा प्रयत्न केलाय. आता आपण चढत्या क्रमाने जर मांडून बघितले, यदा कदाचित सुटलं नसतं तर, पण प्रॉब्लेम हा सुटण्यासारखा आहे. बघा 360, त्याच्यानंतर 2 नंबरला आकडा येईल 480, 3 नंबरला येईल 580 आणि त्याच्यानंतर 680. छोटा आणि मोठं कधीच उत्तर नसतं. त्यामुळे हा गेला, ह्या दोघांमध्ये उत्तर आहे. तुम्हाला मी सांगितलं चढत्या क्रमाने मांडायचं आणि ऑप्शन नंबर 2 ला टिक करायचं. त्या लॉजिकनं देखील हा प्रॉब्लेम सुटला असता. म्हणजे तुम्ही नीट ऑब्झर्व करा. मी स्वतः सेट करतोय का?
एक्झामिनर काय मेथडनं सेट करतोय त्या मेथडवरती सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. फक्त विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यात लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा असा आहे की जे काय काम आहे ना ते काम छेदात घ्यायचं. आता पुढचा प्रश्न जीकेचा प्रश्न विचारलाय. काय विचारलाय? WHO या संस्थेची स्थापना केव्हा झालेली आहे? तुम्ही विद्यार्थी म्हणताला तर सगळ्या संस्था मी पाठ करायच्या का? सगळ्या नाही. हा त्यावेळेचा बघा 2023चा पेपर आहे. 2021ची परीक्षा 23 मध्ये झाली, परंतु ह्याच्यामध्ये कोविडची वेव्ह होती आणि कोविडच्या काळामध्ये WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह होती. मग हिचा फुल फॉर्म आपल्याला आला पाहिजे. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ, एच म्हणजे काय? हेल्थ, एच फॉर हेल्थ, ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था. तुम्हाला उद्या विचारतील हा एच काय आहे, तर हा एच काय आहे? हेल्थच्या रिलेटेड आहे. मग या संस्थेची स्थापना कधी झाली? त्यावेळेच्या करंटच्या मुद्द्याला धरून हा प्रश्न विचारलेला आहे. कशाला? करंटच्या मुद्द्याला धरून म्हणून प्रश्न विचारला, कारण कोविडची वेव्ह चालली होती. मग आपल्याला विद्यार्थी मित्रांनो माहिती पाहिजे की WHO या संघटनेची स्थापना 1948 या वर्षी झालेली आहे. कधी झालेली? 1948. लक्षात ठेवायचं 1948. 1948 या वर्षी WHO या संस्थेची स्थापना झालेली आहे. तर माझं थोडं कन्फ्युजन होत असतं नेहमी की सांगत असताना, तर मी कसं लक्षात ठेवले बघा. ही संस्था कशाच्या संदर्भात काम करते? आरोग्याच्या संदर्भात. मग मी लक्षात ठेवले असं, माझ्या अंगाला आली गाठ. बघा, माझ्या अंगाला आली गाठ, गाठीवरून शेवट येणार 8. शेवट काय येणार? 8. शेवट किती येणार? 8. अंगाला आली गाठ, त्याच्यावरून शेवट येणार 8 म्हणजे 1948. बघा 1948. मग तुम्ही म्हणताल इथलं 8च का लक्षात ठेवले? त्याचं पण कारण सांगतो विद्यार्थी मित्रांनो. ज्या अर्थी आपल्याला WHO विचारतात त्या अर्थी तुम्हाला बाकीच्या कोणत्या संस्था इम्पॉर्टंट आहेत ह्याही विचारू शकतात ना. मग बाकीच्या अशा कोणत्या संस्था आहेत की ज्या तुम्हाला विचारू शकतात, तर ती आहे IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आणि WB म्हणजे वर्ल्ड बँक. म्हणजे काय? वर्ल्ड बँक आणि IMF ह्या दोन संस्था तुम्हाला विचारू शकतात. तर ह्या दोन संस्थांची स्थापना 1945 साली झालेली. कधी? डिसेंबर 1945. डिसेंबर 1945 साली ह्या दोन आर्थिक संस्था आहेत. कशा? पैशाच्या रिलेटेड संस्था आहेत. यांचं मुख्यालय पण बऱ्याच परीक्षांमध्ये विचारले. तुम्ही पेपर काढून बघा, तुम्हाला मुख्यालय दिसेल वॉशिंग्टन DC. वॉशिंग्टन DC या ठिकाणी, वॉशिंग्टन DC या ठिकाणी या संस्थांची स्थापना झालेली आहे. मग त्याचं मुख्यालय विचारलं तर वॉशिंग्टन DC ला आहे. IMF आणि वर्ल्ड बँक दोन्ही पण बँक आहेत. 1945 साली डिसेंबर महिन्यामध्ये याची स्थापना झालेली. आणि मग WHO ही 1948 ला झालेली. WHO कधी झालेली? 1948. म्हणून मी सांगितलं ही कशाच्या संदर्भात आहे? आरोग्याच्या संदर्भात आहे. जर ही आरोग्याच्या संदर्भात आहे तर मी हा 1948 येणार का 1945 येणार ह्याच्यामध्ये 100% कन्फ्युजन होणार. आणि 1945 ते ऑप्शन मध्ये देऊ शकतात. तर त्यासाठी मी लक्षात असं ठेवलंय की अंगाला आली गाठ, गाठीवरून 8 वरून 1948 साली WHO ची स्थापना झाली आहे. आणि हिचं मुख्यालय आहे जिनेव्हा. कुठं आहे? स्वित्झर्लंड मधील जिनेव्हा. कुठं आहे? जिनेव्हा. स्वित्झर्लंड मधील जिनेव्हा या ठिकाणी आहे. आणि यांचं अमेरिकेतील वॉशिंग्टन DC या ठिकाणी IMF आणि वर्ल्ड बँक यांची स्थापना झालेली आहे. स्थापना आहे 1945. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC. याचं मुख्यालय आहे WHO जिनेव्हा. स्थापना आहे 1948 साली. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर हा प्रश्न मला आला नसता तर काय लॉजिकने मी सोडवलं असतं? परत तेच लॉजिक. कुठलं? छोटा आणि मोठा पर्याय काय करायचा? इलिमिनेट करायचा. आता नीट बघा,
छोटा आणि मोठा पर्याय इलिमिनेट करायचा. इथं किती दिलंय 1948, इथं किती दिलंय 1947, इथं 47, 48, 51 आणि 80 सगळे क्रमाने मांडून घेतले बघा. 47, 48, हिकलं 51, 51 आणि 80. 1947, 1948, 1951 आणि 1980 चढत्या क्रमाने मी सांगितलं. तर मला सांगितलं मोठा आणि छोटा पर्याय ऑप्शन नसणार, म्हणजे 1947 गेलं, 1980 साल गेलं. म्हणजे 48 आणि 50 ह्या दोन ऑप्शन मध्येच माझं उत्तर ठेवलेलं आहे. मग चढत्या क्रमाने मांडल्यानंतर हे दोन ऑप्शन तर गेले, ह्या दोघांमध्ये उत्तर असणार. चढत्या क्रमाने मांडल्यानंतर ऑप्शन नंबर 2 उत्तर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. मग बघा, तुम्हाला मी आता बघता बघता कितीतरी प्रश्न सांगितलेत की कसे तुम्ही पाठीमागचे पण भाग बघत चला. पाठीमागचे भाग लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा. तुमचं लॉजिक आपोआप बिल्डअप होत जाणार आहे. आपण लॉजिकली अभ्यास प्लस लॉजिक बरोबर तेवढी मार्क असं आणणारच आहे आणि आपल्याला ती आणायचीच, कारण ह्यावेळी 17,000ची भरती आपल्याला सोडायची नाही. ओके, तर समजल्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. परत बघा, जीकेचा प्रश्न झाला की आपला परत मॅथमॅटिक्सचा प्रश्न टाकलेला आहे. काय मॅथमॅटिक्सचा प्रश्न आहे की एक गाडी बघा, एक गाडी सोलापूर ते पुणे, एक गाडी सोलापूर टू पुणे 30 किमी या प्रति तासाने वेगाने जाते आणि 70 किमी प्रति तास वेगाने परत माघारी येते, तर त्या गाडीचा काय काढायचं व सरासरी वेग काढायचा आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, हिथं सोलापूर ते पुणे, हिथं आहे पुणे, हिथं आहे सोलापूर. सोलापूर काय म्हटलंय त्यांनी की ही जी काय गाडी आहे ही जाताना बघा, ही जी काय गाडी आहे ही जाताना 30 किलोमीटर पर वेगाने गेली. किती? 30 किमी पर वेगाने गेली जाताना. जाताना ती 30 किमी या वेगाने गेली आणि माघारी रिटर्न येताना ती गाडी 70 किलोमीटर पर आवर, 70 किलोमीटर पर आवर या वेगाने माघारी आली. 30 किमीने गेली आणि 70 मिळाली, तर मग तिचा ॲव्हरेज वेग किती? ॲव्हरेज म्हणजे सरासरी वेग किती? तर लक्षात ठेवायचं, फॉर्म्युले पाठ करत बसायचं नाही. सहज कसं लक्षात ठेवता येईल त्या पद्धतीने आपण लक्षात ठेवू. सरासरी वेग बरोबर बघा, सरासरी, मला काय करायचं आहे, सरासरी वेग काढायचा आहे. सरासरी वेग बरोबर मला टोटल किती वेग दिलेत, हा एक वेग आणि हा एक वेग. बघा, 1 आणि 2 म्हणून 2 न गुणायचं, 2 गुणुले म्हणून नाही गुणुले, लक्षात ठेवलंय मी असं, 2 गुणुले वेगांचा गुणाकार, 2 गुणुले वेगांचा गुणाकार भागिले छेदामध्ये भागिले वेगांची बेरीज. काय? वेगांची बेरीज. पेपर मध्ये फॉर्म्युला वगैरे असं हे गुणाकार वगैरे असलं लिहित बसायचं नाही. तुम्हाला मी समजून सांगताना सांगितलेलं आहे, तुम्ही तिथं लिहित बसायचं नाही. मग आता काय, आता बघा, बरोबर 2 गुणुले वेग किती दिलाय, 1 30, दुसरा वेग किती दिलाय 70, भागिले काय, भागिले वेगांची बेरीज. मग हा एक वेग दिलाय आणि हा एक वेग दिलाय, म्हणजेच भागिले काय येईल, 30 अधिक 70, 30 अधिक 70. मग आता सोडवा, 2 गुणुले 30 गुणुले 70, आधी बेरीज करून घेऊ छेदातली, 30 आणि 70 झाले 100, 30 आणि 70 किती झाले 100. मग आता बघा, बरोबर आता ह्या शून्याचा शून्य घालवायचा, ह्या शून्याचा हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला, म्हणजे वरती काय राहिलं, 2 गुणुले 3 गुणुले 7. मग 7 त्रिक किती 21, म्हणजे 2 गुणुले 21 आणि 21 दुने 42, म्हणजे 42 किलोमीटर पर आवर या हा त्याचा काय असेल, सरासरी वेग असेल. हा काय असेल, सरासरी वेग असेल, सरासरी वेग असेल. अशा पद्धतीनं तुम्ही बघा, सगळं गणित तुम्हाला दाखवतो. म्हणजे सरासरी वेग बरोबर बघा, परत एकदा सांगतो तुम्हाला, आपल्याला काय काय दिलं होतं,
आपल्याला दिलं होतं की दोन गाड्यांचा वेग दिला होता. ती सोलापूरला जाताना, पुण्यावरून सोलापूरला जाताना 30 किलोमीटर पर वेगाने जाते, येताना 70 किलोमीटर वेगाने जाते. तर त्यांचा ॲव्हरेज म्हणजे सरासरी वेग किती असा काढा असं विचारलं होतं. मग सरासरी वेग बरोबर काय करायचं, आपल्याला टोटल वेग किती दिलेत ह्याच्यामध्ये 2 दिलेत. 31चा आकडा आहे आणि 70चा आकडा, असं 2 आकडे येतं. मग लक्षात काय ठेवायचं, नेहमी अंशात जास्तीत जास्त आकडा आला पाहिजे. म्हणून जर तुमचं जर पेपरमध्ये कन्फ्युजन झालं की 2 बघा 2 अंशाला गुणायचंय की छेदाला गुणायचं असं जर कन्फ्युजन झालं तर लक्षात ठेवायचं अंश मोठा आला पाहिजे आणि वेग 2 दिलेत त्याच्यावरून 2 अंशालाच गुणायचं. भागताना नेहमी कमी न भागायचं, म्हणून भागताना बेरीज करायची आणि वरती अंशात म्हणजे ज्याला भागायचंय त्याच्यामध्ये त्याचा गुणाकार करायचा. आता अजून एक कन्फ्युजन काय होतं विद्यार्थी मित्रांचं की हा 2च लिहायचा राहतो. हा 2च लिहायचा राहतो म्हणजे 2 गुणिले वेगांचा गुणाकार डिवायडेड बाय वेगांची बेरीज करायचंय. वरती गुणाकार आणि खाली बेरीज. वरती काय आहे, इथं गुणाकार आहे फॉर्म्युल्यामध्ये, वरती काय गुणाकार आहे, इथं काय आहे बेरीज आहे. मग वरती गुणाकार आहे खाली बेरीज आहे एवढं लक्षात ठेवायचं. 2-3 वेळा तुम्ही मनन केलं, वरती वेगांचा गुणाकार, खाली वेगांची बेरीज. मग वरती मोठा आकडा आला पाहिजे म्हणून वरती काय आहे गुणाकार आहे, खाली छोटा आकडा आला पाहिजे म्हणून काय आहे बेरीज आहे. पण 2 न गुणायचं आहे एवढं लक्षातच ठेवायचं. काय 2 न गुणायचं आहे हे लक्षात ठेवा. बऱ्याचशे विद्यार्थी मित्र वेगांचा गुणाकार भागिले वेगांची बेरीज करतात आणि उत्तर काढतात आणि तो ऑप्शन एक्झामिनर 100% खाली ऑप्शन मध्ये फ्रेम करतो. काय करतो, 2 न गुणलेला पण ऑप्शन फ्रेम मध्ये करतो. आपल्याला वाटतं उत्तर आपलं बरोबर आलं. लक्षात ठेवायचं ज्या वेळेस सरासरी, मग त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवताना थोडं अजून जास्त सिरियस होऊन लक्षात ठेवायच्या की ज्यावेळेस मला वेगांची सरासरी काढायची त्यावेळेस मला 2 न कंपल्सरी गुणायचंय हे लक्षातच ठेवायचं. म्हणून वेगांची सरासरी बरोबर. आता तुमचा फॉर्म्युला विसरणार नाही बघा, आता तुमचं 2 विसरणारच नाही, तुमच्या लक्षातच राहणार की सरासरी वेग काढताना मला 2 न कंपल्सरी गुणायचंय. का गुणायचंय, कारण माझे 2 वेग दिलेत का, असं लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे. का 2 न मला 2 न गुणायचे, कारण माझे 2 वेग दिले, 2 गुणवले वेगांचा गुणाकार भागिले वेगांची बेरीज आणि मग सगळं मांडल्यानंतर उत्तर आलं आपलं 42. मग आता बघू आपलं ऑप्शन कसे सेट केलेत. मग आता इथं बघा, इथं ऑप्शन दिलेले आहेत. आता सरळ ह्या ठिकाणी काय तुम्हाला फसवलेलं नाही. आता ऑप्शन बघू आपण, तर लास्ट डी ऑप्शन आहे आपला 42 किलोमीटर पर तास हे आपलं काय राहील त्याच्यामधलं उत्तर राहील. आणि मग तुम्हाला मी अगोदरच सांगितले की लॉजिक आपलं परत तशाच मेथडनं लागतं. बघा इथं दिलंय 40, 50, 40, 45, 50 आणि 42. सगळ्यात छोटा आकडा कुठला आहे 40, उत्तर नसणार. सगळ्यात मोठा आकडा कुठला आहे 50, उत्तर नसणार. आणि उत्तर कशात असणार 42 आणि 45 मध्ये. मग आता सगळेच्या सगळे चढत्या क्रमाने मांडून घेऊ. बघा 40, 42, 45 आणि 50. आता काय करा, छोटा आणि मोठा ऑप्शन घालवला, ह्या 2 मध्ये उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. चढत्या क्रमानं मांडल्यानंतर जे 2 ला असेल ती त्याचं उत्तर असेल. आहे का नाही. मेंटॅलिटी पेपर सेट करणाऱ्याची ही ना तशीच असते. मेंटॅलिटी आपण त्यांच्या मेंटॅलिटीवरती काम करतोय. हे कधी जर मला कसाच प्रॉब्लेम सुटा नाही आणि आता क्वेश्चन तर अटेम्प्ट करायचा आहे, कारण निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही, मला 100 पैकी 100 गोल करायचेच आहेत ॲट एनी कॉस्ट, करायचेच, मला मेरिटमध्ये बसायचं आहे. पण डोक्याने गोल करायचे. लक्षात घ्या, वेळ कमी राहिलाय, पेपर तर मला असं सॉल्व्ह करून झाला पाहिजे, तर डोक्याने गोल करायचं आहे. मग काही करून माझं उत्तर बरोबर आणण्याचे काय आहेत, हे शॉर्टकट आहेत की ज्यावेळेस येत नसेल त्यावेळेसचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न 39 नंबरचा परत गणिताचा अतिशय बेसिक लेवलचा प्रश्न विचारलाय. खालीलपैकी कोणती संख्या सर्वात कमी आहे, म्हणजे सर्वात लहान संख्या कुठली, तर पॉइंट नंतर संख्या दिल्यात. आता इथं बघा दिलंय 0.1, 0.5, 0.0 आणि 0.1. आता बघा इथं पॉइंट नंतर 1 आहे, इथं 0.1 आहे, इथं 0.5 आहे, इथं 0.0 आहे. 100% हेच उत्तर आहे. म्हणजे सर्वात कमी संख्या कुठली असेल, पॉइंट नंतर बघत यायचं, पॉइंट नंतर 0.1. अतिशय बेसिक लेवलचा प्रश्न आहे. यातली मोठी संख्या विचारली असते तर 0.5. काहीच नाही एक्सप्लेनेशन करण्यासारखं. पुढचा क्वेश्चन 40 नंबरचा नफा तोट्याचा क्वेश्चन आहे. आणि नफा तोटा म्हटलं की तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली, नफा तोटा म्हटलं की लक्षात ठेवायचं 10% काढायचे.
तुम्ही पाठीमागचे माझे प्रॉब्लेम बघा. पाठीमागचे प्रॉब्लेम बघितले की मी काय करतो, नफा तोटा म्हटलं की ऑप्शन वरून उत्तर काढतो आणि त्याचे ऑप्शनचे 10% काढायचे. ऑप्शनचे 10% काढले की 100% तुम्हाला प्रॉब्लेम सुटणारच. आता बघा, एक टेबल 720 रुपयांना विकल्यामुळे, म्हणजे 720 रुपये काय झाले माझे, विक्री किंमत झाली. 720 काय झाली, विक्री. 720 झाली विक्री. पुढे काय म्हटलंय, विकल्यामुळे 20% काय झालाय, वो नफा झालाय. म्हणजे 20% काय झालाय, मला नफा झालाय. 20% नफा झालाय. पुढे काय विचारलंय, तर टेबलाची खरेदी किंमत किती, मला काढायची काय, खरेदी किंमत. तर टेबलाची खरेदी किंमत. मग माझे जे ऑप्शन असणार आहेत हे सगळे काय असणार आहेत, हे माझे सगळेच्या सगळे ऑप्शन हे काय असणार आहेत, खरेदी किंमत असणार आहेत. हे माझे सगळे ऑप्शन काय असणार आहेत, खरेदी किंमत असणार आहेत. मग मी काय करेल, ऑप्शन वरून उत्तर काढण्याचा प्रयत्न करेल. काय करेल, ऑप्शन वरून उत्तर काढण्याचा प्रयत्न करेल. मग ऑप्शन मी कुठला चूज करणार, बघा मला सांगा, ज्या अर्थी माझा नफा झालाय. तुम्ही माझे पाठीमागचे व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे मी. खरेदी किमतीमध्ये जर नफा मिळवला, बघा ज्या अर्थी माझी विक्री किंमत जास्त आहे, म्हणजे खरेदी किमतीमध्ये मी काहीतरी नफा मिळवला, ती माझी काय असेल, विक्री किंमत असेल. बघा ती माझी काय असेल, विक्री किंमत असेल. आता नीट बघा, ज्या अर्थी मला नफा होतोय, बघा नफा होतोय, त्या अर्थी विक्री किंमत ही माझी खरेदी किमतीपेक्षा जास्त असणार आहे. परत एकदा, ज्या अर्थी मला त्यांनी सांगितले की प्रॉब्लेम मध्ये की मला ह्या प्रॉब्लेम मध्ये 20% नफा झालाय, म्हणजे खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा कशी असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजेच विक्री किंमत कशी आहे, जास्त असणार आहे. म्हणजे 720 रुपये ही माझी विक्री किंमत आहे. मला काढायची खरेदी किंमत मला ऑप्शन मध्ये दिलेली, 20% मला नफा झालेला आहे. मी काय करणार, ऑप्शन वरून 720च्या जवळचा आकडा निवडणार. 720च्या जवळचा आकडा निवडणार. आता मी ऑप्शन बघितले तर मला इथं दिसलं 700, इथं दिसलं 600. तुम्हाला मी सांगितले सुरुवातीला 10% काढायचे. सुरुवातीला काय करायचे, 10% काढून घ्यायचे. आता बघा 700चे काय काढायचे, 10% काढायचे. किती टक्के काढायचे, 10%. 10% काढायचे म्हणजे तुम्हाला मी साधं सोपं सांगितले, 1 0 खोडायचा. म्हणजे किती झाले, 10% 70 झाले, 70 रुपये झाले. मग आता ह्या 700 मध्ये मी जर 70 रुपये मिळवले तर माझे किती झाला, 770 रुपये झाले. माझी विक्री किंमत किती, 720 रुपये. 100% ऑप्शन गेला. मी तोंडीच उत्तर काढलं असतं, मला तुम्हाला फक्त सोडवून द्यायचंय. मी तोंडीच खाली ऑप्शन बघितलं असतं, मी लगेच तोंडीच केलं असतं की हिथल्या हिथच मी ऑप्शन इलिमिनेट केले असते. कसे केले असते, 700 रुपये दिलेले, 10% म्हणजे किती, 1 0 काढायचा. 1 0 काढला तर खाली उरता 70. मग 70 रुपये ह्या 700 मिळवले, 70 रुपये ह्या 700 मिळवले तर किती झाले, 770 रुपये. मला ऑलरेडी मी विकतोय 720 रुपयाला, तर 770 किंमत कशी असेल, ऑप्शन गेला. आता 2 नंबरची संख्या कुठली हो, सगळे ऑप्शन चेक करायचीच गरज नसते. पण आता हे तुम्हाला मी सांगतोय, मला बघितल्याच कळलं होतं की ह्याचं 600 उत्तर असणार आहे. आता नीट बघा, दुसरा ऑप्शन मी घेतला 600. 600. आता त्याचे काय करणार, परत मी तुम्हाला सांगितले 10% काढायचे. 10% काढायचे म्हणजे काय करायचं, हे तर पेपरवरती तुम्ही 10% वगैरे असं लिहायचंच नाही. मेन लिहायचं 600. 600चा 1 0 घालवला म्हणजे ती येणारी किंमत माझी किती असणार आहे, 10% असणार आहे. म्हणजे किती, 60 रुपये. किती असणार आहे, 60 रुपये. हे 60 रुपये कशात मिळवायचे, 600 मध्ये मिळवायचे. बघा 660 रुपये झाले. किती झाले, 660. मला किती टक्के नफा दिलाय, 20% दिलाय. 10ला जर मी, बघा नीट ऐका, 10%ला 10%ला मी जर 2 न गुणलं तर माझे 20% येतील. बरोबर का, माझा 10% किती आलाय, 60 रुपये आलाय ना. त्याला जर 2 न गुणलं तर किती झाले, 120 रुपये. हे 120 रुपये जर मी 600 मध्ये मिळवले तर उत्तर आलं 720 रुपये. आलं ना, मला तोंडीच उत्तर आलं असतं, पण मी तुम्हाला गुणाकार भागाकार करून दाखवला. मी ऑप्शन जर बघितले असते, आलं 600 रुपये. म्हणजे 600 रुपये ह्या प्रश्नाचं काय असेल, उत्तर असेल. मग आता बघा, मला जर विचारलं असतं तर मी तोंडी कसं केलं असतं, मी इथं बघितलं असतं 700. 700चा 1 0 घालवला, किती राहिले, 70.
770 मिळवलं, 770 झालं, उत्तर जागेवरतीच गेलं. आता 700चा जवळ असणारा आकडा कुठला आहे? 600. आता 600चा 1 0 हे तर मी जागेवरतीच घालवला असता, तिथं कॅल्क्युलेशन करतच बसलो नसतो. 60 आणि मला 20% नफा काढायचा आहे. 10च्या मी 60 रुपये आले म्हणजे 10% आले, 20% म्हणजे गुणिले 2 केलं की 20% झाले, 10 2 20. मग 60चे दुप्पट केले किती झाले? 120. 600 मध्ये 120 मिळवले, 720 रुपये आले. तोंडीच आलं. मी पेन आणि पेन्सिल आणि हे गुणाकारण भागाकारण केलाच नसता, पण हे तुम्हाला मी एक्सप्लेनेशन करायचंय म्हणून सगळं सांगितलं. हे झालं कसं? व्यावहारिक मेथडनं. आणि व्यावहारिक मेथडनं फास्ट उत्तर येतात. व्यावहारिक मेथडनं काय होतात? फास्ट उत्तर येतात. आता तुम्ही बघा, ह्या पर्यायामध्ये पण त्यांनी एक्झामिनरनं अशा पद्धतीनं ऑप्शन सेट केलेत. सगळ्यात छोटा ऑप्शन काय ह्याच्यात? 550. सगळ्यात मोठा ऑप्शन काय आहे? 700. हे दोन्ही पण उत्तर नाही. म्हणजे एक तर 556 उत्तर आहे किंवा 600 उत्तर आहे. आणि 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन झाल्यानंतर ऑप्शन नंबर 2 ला मी घेऊन जातो. आणि 2 नंबरचा आकडा आहे माझा, तो चढत्या क्रमाने उत्तर 600 राहील. म्हणजे तुम्ही नीट बघा, प्रश्न हा खूप जास्त सोपा आहे. नफा तोटा मी फॉर्म्युला आजपर्यंत पाठीमागचे पण 3-4 प्रॉब्लेम सांगितले, आता पण सांगितले. एकाही ठिकाणी मी फॉर्म्युला लिहिला नाही, एकाही ठिकाणी. आता फॉर्म्युल्यानं पण तुम्हाला सोडवून दाखवतो, नाहीतर तुम्ही म्हणताल की सरांना येते का नाही. हां, काय सांगितलं आपल्याला की खरेदी किंमत कशी असते? खरेदी किंमत बघा, फॉर्म्युल्यानं सोडून जातो. खकी म्हणजे काय? खरेदी किंमत. खरेदी किंमत बरोबर, सॉरी, विक्री किंमत घेऊ, काय कसंही केलं तरी तिथंच येईल. विकी म्हणजे विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले किती % नफा झाला. नफा हा टक्केवारीत आहे ना, डिवायडेड बाय 100. मग आता बघा, खरेदी किंमत किती आहे आपल्याला काढायची. विक्री किंमत किती आहे? 720 रुपयाला विकलाय. खरेदी किंमत आपल्याला काढायची म्हणून तिला मी x मांडली, गुणुले नफा किती झालाय? नफा किती झालाय? 20% नफा झालाय. किती झालाय? 20% नफा झालाय. 20% नफा झालाय म्हणजे खरेदी ऑलरेडी 100% असणार आहे आणि तिच्यावरती अजून 20. खरेदी किती असणार आहे? ऑलरेडी 100 असणार आहे आणि तिच्यावरती अजून 20% नफा झालाय म्हणून टोटल नफा येतो 120. किती मांडायचे? 120 मांडायचे. उद्या जर इथे 40 दिलं तर 140 मांडणार, 60% नफा दिला तर 160 मांडणार. 120 डिवायडेड बाय 100. मग आता बऱ्याचशा जणांना प्रश्न पडला असेल की सर हिथं जर तोटा झाला असता तर, बघा हिथं जर तोटा झाला असता तर त्यांनी जर नफ्याच्या ऐवजी हिथं जर तोटा दिला असता, जर मला हिथं तोटा दिला असता तर 100 वजा 20, मला जर ते म्हणले असते ना की ह्या प्रॉब्लेम मध्ये असं सांगितलं असतं 20% तोटा झालाय, तर मी काय केलं असतं 100 वजा 20 म्हणजे 80 आणि हिथं 80 म्हणलं असतं. कधी तोटा झाला असता तर. बघा दोन्ही प्रॉब्लेम एकाच प्रॉब्लेम मध्ये कव्हर होतो. ह्याच्या पलीकडे प्रॉब्लेमच जाणार नाही, एक पण प्रॉब्लेम जाणार नाही. कसले पेपर काढून बघितले ना, ह्या 2 वरच प्रॉब्लेम येणार. म्हणजे ह्या पॅटर्न मध्ये ह्या 2 प्रॉब्लेमच्या बाहेर जाणार. एक तर नफा देतील किंवा तोटा देतील. पण लक्षात घ्या, ज्यावेळेस नफा विचारतायत का नाही त्यावेळेस मी इथं 120 लिहितोय आणि ज्यावेळेस तोटा विचारतायत त्यावेळेस 100 मधून ती किंमत मायनस करून मी 80 लिहितोय. 100 मधून तो जो काही तोटा झालाय तो वजा करून मी 80 लिहितोय. एवढं फक्त लक्षात ठेवायचं, बाकी आहे तसं मांडायचं. विक्री किंमत बरोबर खरेदी किंमतीला त्या नफ्याने किंवा तोट्याने गुणायचं. आता 120 तिकडं गुणले, तिकडं आल्यावरती भागिले होतील, 100 भागिले, तिकडं आल्यावरती गुणले होतील. म्हणजे 720 गुणले 100 भागिले 20, 120 भागिले 120. मग आता ह्या शून्याशी शून्य गेला, ह्या शून्याला शून्य गेला. बारा एके 12, 12 72, 12 एके 12, 12 एके 12, 12 एके 12 आणि 12 72, 12 एके 12 आणि 12 72. आणि मग आता किती राहिले? खाली शून्याशी शून्य गेलाय, 6 गुणिले 100, उत्तर आलं 600. उत्तर आलं
600 रुपये. म्हणजे कसं जरी केलं असतं तरी तुम्हाला हा प्रॉब्लेम सुटलाच असता. म्हणजे नीट लक्षात घ्या, जर प्रॉब्लेम तुम्हाला फॉर्म्युल्यानं सोडवायचं म्हटलं तर दोन प्रॉब्लेम एका ह्याच्यातच सांगितलीत. विक्री किंमत बघा, विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले नफाचे 100 गुणिले खरेदी बरोबर नफाचे 100. का तसं केले? नफा तोटा मला दिलेला आहे टक्केवारी म्हणून, टक्केवारीमध्ये दिलाय म्हणून डिवायडेड बाय 100 केलं. आता बघा, ज्यावेळेस नफा होतोय त्यावेळेस तो 100 मध्ये अधिक करायचा, बाकी डोकंच चालवायचं नाही. का कशासाठी काय नाही. मला 30% नफा दिला असता 130 लिहिलं असतं, 40% दिला असता 140 लिहिलं असतं, 50% दिला असता 150 लिहिलं असतं. आता त्याच्याऐवजी जर तोटा दिला असता तर 100 मधून ते जो काही तोटा देतील ते मी वजा केलं असतं. 100 वजा 20 80. जर 30% तोटा झाला असं सांगितलं असतं तर 100 वजा 30 उत्तर आलं असतं 70. ते मी इथं अंशामध्ये लिहिलं असतं. जर मला 40% तोटा झाला असं सांगितलं असतं तर 100 वजा 40 उत्तर आलं असतं 60. ते 60 मी अंशामध्ये लिहिलं असतं आणि गुणाकार भागाकार सगळा केला, विक्री किंमत लिहिली की मला खरेदी किंमत भेटणार. आता मला सांगा, यदा कदाचित तुम्हाला खरेदी किंमत दिली आणि विक्री किंमत विचारली तरी देखील काढणार. तुम्ही इथं फक्त खरेदी किंमत टाकणार, त्याच्यावरून तुम्हाला विक्री किंमत भेटेल. म्हणजे तुम्हाला खरेदी पण भेटू शकते, विक्री पण भेटू शकते ह्याच्यामध्ये किमती टाकल्या तर. पण मी ह्याच्यामध्ये जातच नाही. मी काय करतो, तोंडी काढण्याचा मॅक्सिमम प्रयत्न करतो. काय करतो? तोंडी काढण्याचा मॅक्सिमम प्रयत्न करतो. अशा पद्धतीने हा फॉर्मॅट वाटलंच तर तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. मी ज्यावेळेस सांगत असतो त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीचे स्क्रीनशॉट काढून घ्यायचे. हे मी तुम्हाला 10%च्या फॉर्मॅटमध्ये कसं सोडवायचं ते सांगितलं. तोंडी सुटतो हे 10% म्हणजे काय नसतं, एक शून्य वजा करायचा, अजून एक शून्य वजा केला की त्या आकड्यावरचे शून्य वजा केले की 1% भेटणार. झालं. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर राहील 600 रुपये. अशा पद्धतीने आपला 40 नंबरचा प्रश्न झालेला आहे. पुढचा प्रश्न 41 नंबरचा. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही? म्हणजे काय, जिल्हा विशेषवरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. पुणे जिल्ह्यात नाही विचारले. नाही विचारलं की मी ऑप्शन नंबर शेवटकडून जाणार. नाही विचारलं की ऑप्शन लॉजिक शेवटपर्यंत सोडायचं नाही. नाही विचारलं की शेवटच्या ऑप्शनकडून जाणार. काय दिले? शिवनेरी. शिवनेरी तुम्हाला माहिती आहे, सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला काय जगाला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावरती झाला. एवढं वाक्य तुम्हाला म्हणजे पाठच असाय पाहिजे. मी म्हणतो आपण महाराष्ट्रात राहतो, कुठं? जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती झाला. मला नाही असं विचारले म्हणजे हा ऑप्शन माझा गेला. त्याच्यानंतर लोहगड. लोहगड बऱ्यापैकी सगळ्या जणांना माहिती आहे की लोहगड हा किल्ला काय कुठं आहे? पुण्यात आहे. मला नाही विचारले, हाही ऑप्शन गेला. मग राजगड की अजिंक्यतारा, जे चांगल्या पद्धतीने इतिहास करतात, ज्यांना महाराजांचा आपल्याला माहिती आहे, आपण सगळे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये वाढलेले महाराजांची माणसं आहे, त्यांचे मावळे. तर राजगड किल्ल्यावरती त्यावेळेस राजगड म्हणजे महाराजांची पहिली जी काही राजधानी होती हा राजगड किल्ला होता. पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात जाताना हा राजगड किल्ला आहे आणि ही राजगड ही आपली स्वराज्याची पहिली राजधानी होती. शिवाय ज्यावेळेस तानाजी मालुसरे हे सिंहगडावरती म्हणजे त्यावेळेसच्या कोंढाणा किल्ल्यावरती ज्यावेळेस लढत होते त्यावेळेस महाराज राजगडावरतून माचीतून बघत होते, अख्खी रात्र जागे होते, अख्खी रात्र. त्यामुळे राजगड हा किल्ला कुठे? बट ऑब्वियस पुणे जिल्ह्यात आहे. म्हणजे हे उत्तर येणार नाही. आणि बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे अजिंक्यतारा. अजिंक्यतारा हा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. अजिंक्यतारा हा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. पुस्तकातील स्पष्टीकरणामध्ये बघा एकदम व्यवस्थित पद्धतीने दिले अजिंक्यतारा कुठं आहे? सातारा जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्हाला जिल्ह्यावरती प्रश्न विचारतायत ना त्यावेळेस शेजारच्या जवळपासच्या जिल्ह्यामध्ये काय, नागपूरचं बघितलं तर तुम्ही बघा भंडाऱ्यामधले काय क्वेश्चन विचारले त्यांनी, वर्ध्यातले काय क्वेश्चन विचारले. म्हणजे तुमच्या जिल्ह्याला जे काय बाकीच्या बाउंड्री लागून आहेत का, ज्या जिल्ह्यांच्या बाउंड्री लागून आहेत त्याच्यातल्या फेमस स्पॉटवरती क्वेश्चन विचारला जातो. जे सातारला जातात तर सातारा सिटीमध्येच बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे अजिंक्यतारा हा किल्ला आहे आणि कारखाना पण आहे, शुगर फॅक्टरी पण आहे. त्यामुळे अजिंक्यतारा हा सातारा जिल्ह्यात स्थित आहे, म्हणजेच तो पुणे जिल्ह्यामध्ये स्थित नाही. आता पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही? मराठीचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही? नेहमीप्रमाणे परत काय करायचं, नाही विचारलं तर ऑप्शनवरून परत खाली येत राहायचं. त्यांना
मला तिथंच कळलं त्यांना हे सर्वनामच नाही, पुरुषवाचक सर्वनामच नाही. मग का तरी पण ऑप्शन वाचा, तो, ती, ते आणि त्यांना. डी ऑप्शन. तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितले, जर निगेटिव्ह प्रश्न विचारला, काय नाही असं जर विचारलं, तर शक्यतो म्हणतोय, शक्यतो ऑप्शन नंबर 4 म्हणजे ऑप्शन नंबर डी हा त्या नाही प्रश्नाचं उत्तर असण्याचे चान्सेस असते. म्हणून खालीलपैकी कोणते तृतीय पुरुष, बघा आपल्याला पुरुषवाचक सर्वनाम विचारले, त्यातलं पण काय विचारलंय, तृतीय पुरुषवाचक. म्हणजे प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष असे पुरुषवाचक सर्वनाम आहेत. त्याच्यामधील तृतीय पुरुषवाचक नाही असं कोणतं आहे, तर त्यांना हे तृतीय पुरुषवाचक नाही. मग आपल्याला बऱ्यापैकी इयत्ता 5वी पासूनच बऱ्यापैकी सगळ्यांना तो चार्ट माहिती आहे. कोणता, की सर्वनाम कुठले कुठले आहेत. मग आपण इंग्लिशमध्ये बघा शिकतो, आय, वी, हे पुरुषवाचक सर्वनाम आहेत. काय ही पुरुषवाचक सर्वनामे, पुरुषवाचक सर्वनामे. आय, वी, यू, ही, शी आणि इट, आणि इकडे असतं दे. ही, शी, इट आणि दे असा तो चार्ट आहे इंग्लिश मधला. त्याचंच मराठीमध्ये काय, आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, मी आम्ही, तू तुम्ही, हे पहिलं आहे, हे प्रथम पुरुषवाचक. हे काय आहे, उद्या जर तुम्हाला विचारलं की प्रथम पुरुषवाचक कुठलं, तर मी. प्रथम पुरुषवाचक अनेकवचनी आम्ही. त्याच्यानंतर हे आहे इकडचं एकवचनी, इकडचं आहे अनेकवचनी, इकडचं आहे एकवचन आणि हे आहे अनेकवचन, हे आहे अनेकवचन. मी आम्ही, तू तुम्ही, ही, शी, इट म्हणजे काय, तू, ती आणि ते. झालं की तो, ती, ते म्हणजे त्यांना हा प्रकारच नाही ना. हे काय आहे, हे झालं प्रथम पुरुषवाचक, हे झालं द्वितीय पुरुषवाचक आणि हे तिघ आहेत तृतीय पुरुषवाचक एकवचनी. ही, शी, इट म्हणजे तो, ती, ते हे झालं तृतीय पुरुषवाचक. मग त्यांना हा प्रश्नच येत नाही. म्हणजे तृतीय पुरुषवाचक तो, ती, ते आणि दे म्हणजे काय असतं, त्या. दे म्हणजे त्या. झालं. ह्या चार्ट वरूनच आपल्याला लक्षात येतं. मी आम्ही प्रथम पुरुषवाचक, तू तुम्ही द्वितीय पुरुषवाचक, तो, ती, ते हे तृतीय पुरुषवाचक आणि दे म्हणजे त्या हे झालं तृतीय पुरुषवाचक एकवचनी. पुढं 43 नंबरचा क्वेश्चन. 40 मुलांपैकी, परत बघा गणित विचारले की 40 मुलांपैकी 30 मुलांच्या वजनांची सरासरी 60 आहे. इथं काय दिले आपल्याला, सरासरी 60 दिलेले. किती जणांची, 30 जणांची. बघा आपल्याला सरासरीचा फॉर्म्युला तुम्हाला पाठीमागच्या बऱ्याचशा लेक्चरला सांगितले, सरासरी बरोबर बेरीज डिवायडेड बाय एकूण. ह्याच्या बाहेर, ह्या कन्सेप्टच्या बाहेर प्रश्नच जात नाही. सरासरी बरोबर, बघा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, सरासरी बरोबर सरासरी कशी काढतो आपण, एकूण जे काय बेरीज असते, ही बेरीज कुठं घ्यायची, वरती अंशात, बेरीज भागिले एकूण, बेरीज भागिले एकूण. जर तुम्हाला सरासरी दिली आणि ह्या एकूण इकडे येऊन गुणलं तर आपल्याला काय भेटणार आहे, बेरीज भेटणार आहे. बेरीज दिली त्याला एकूण भागलं, सरासरी भेटणार आहे. आता हिथं दिलंय काय, सरासरी दिलेले म्हणजे हिथला आकडा दिलेला आहे 60 बरोबर. बर पुढे काय म्हणताय, 30 जणांची, 30 जण म्हणजे काय, हिथला एकूण हा आकडा दिलाय 30. बर म्हणजे ह्याच्यावरून काय निघेल आपल्याला, बेरीज निघेल. बेरीज काय निघेल, बेरीज निघेल. बेरीज काढून घेऊ. 60 गुणुले हिकडचं हे भागिले मध्ये इकडे गेल्यावरती काय होईल, गुणिले होईल. 60 गुणुले 30 बरोबर ही काय आली, ह्याची बेरीज आली. ही काय आली, ह्याची बेरीज आली. बर मग 60 गुणिले 30 आपण बरं गुणाकार भागाकार करून घेऊ. शून्य हे 2 शून्य आहे असे 6 18. 18 काय आली माझी बेरीज आली पहिल्याची. बर पुढे काय म्हणताय, 40 मुलांपैकी 30 मुलांच्या वजनाची सरासरी, वजनाची देऊ उंचीची देऊ आपल्याला काय घेण्यात येणार नाही. किती किलोग्राम आहे, 60 किलोग्राम आहे. बाकी उरलेल्या,
हळूच फसवलंय बाकी उरलेल्या. आता बाकी कोण उरले? बाकी 40 मुलं आहेत, त्यातून जर 30 गेले तर बाकी उरलेले किती झाले? 10 मुलं झाली. बाकी उरलेल्यांची इथं काय दिलेली? सरासरी ही 56 आहे. बघा सरासरी 56 आहे. परत त्याच फॉर्मॅटमध्ये दिलं. म्हणजे बघा हे आपण सरासरी बरोबर एकूण गुणुले बेरीज केलं. सेम तसंच त्यांनी काय पुढे विचारलं? इकडे लिहून घेतो. सेम तसंच दिलं आपल्याला. काय दिलं? सरासरी दिले. सरासरी किती दिली? 56 दिली. 56 सरासरी 56 दिली. राहिलेल्यांची 56 दिली. मग सरासरी 56 दिली. त्यावरून आपल्याला काय निघेल? बेरीज निघेल. बेरीज का निघेल? कारण त्यांनी काय सांगितले? बाकी उरलेले जे आहेत, बाकी उरलेले किती जण आहेत? 10 जण आहेत. कारण एकूण किती जण आहेत? 40 जण आहेत. एकूण 40 मधून पहिले 30 इथं गेले, पहिले 30 इथं गेले, 40 मधले 30 इथं गेले, तर 40 वजा 30 उरले 10. 10 ले एकूण माझे. सेम हेच फॉर्मॅटमध्ये टाकलं. मग आता मला परत दुसरी बेरीज भेटेल. ही एक बेरीज भेटली आणि आता मला दुसरी एक बेरीज भेटेल. मग 56 हे 10 इकडे छेदात आहेत, इकडे गेल्यावरती काय होईल? गुणिले होईल. 56 गुणिले 10 बरोबर बेरीज. बरोबर बेरीज. मग आता बघा हे किती झाले? हा शून्य फक्त ह्याच्यावरती द्यायचा. 560 ही आली माझी बेरीज. मग आता मला 2 बेरजा भेटल्या. 2 बेरजा भेटल्या. ही एक बेरीज आणि ती एक बेरीज. आता परत प्रश्न वाचू. काय प्रश्न म्हणतोय? तर संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन काढा. तर काय प्रश्न विचारलाय? संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन काढा. मग आता परत मला काय करायचंय? सगळ्या वर्गाचं काढायला लावलंय. मग आता बघा सगळ्या वर्गात मुलं किती? तो 40 जण आहेत ना. सगळ्या वर्गात मुलं किती? इथं 40. आणि मग परत त्याच फॉर्म्युल्यामध्ये जायचं. ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय केलंय? सरासरी बरोबर बघा, सरासरी बरोबर बेरीज डिवायडेड बाय एकूण. इकडे काय केले? बेरीज डिवायडेड बाय एकूण. परत आता सरासरीचा फॉर्म्युला लिहायचा. परत तोच फॉर्म्युला. सरासरी बरोबर बेरीज भागिले एकूण. आता माझी एकूण मुलं किती? तो बेरीज किती येईल? हितली एक बेरीज किती? 560 आणि हितली बेरीज 1800. म्हणजे 1800 अधिक 560 ही झाली टोटल बेरीज. सगळी बेरीज मी अंशात लिहिली. एकूण मुलं किती आहेत माझे? 40 दिलेत ना. सुरुवातीला 30 जणांची हित काढली आणि 10 जणांची हित काढली होती. म्हणजे टोटल माझी किती? 40. ही माझी काय येईल? एकूण सरासरी येईल. म्हणजेच वर्गाची सरासरी येईल. ह्याचा गुणाकार भागाकार सगळं करायचा. म्हणजे किती येईल ह्याची बेरीज? तर बेरीज करण्यात काय वेळ घालवत नाही. ही तो ऑलरेडी मांडलेली आहे. 2360 भागिले 40 केलं तर उत्तर येईल 59. ही त्या वर्गाची काय असेल? सरासरी असेल. 59 ही त्या वर्गाची सरासरी असेल. मग आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, 59 ही त्या वर्गाची काय असणार आहे? सरासरी असणार आहे. मग आता तुम्हाला मी अगोदरच ज्या पद्धतीनं सांगितलं की सरासरीचा ज्यावेळेस प्रॉब्लेम असतो त्यावेळेस सरासरीचा प्रॉब्लेम म्हटलं की एकच फंडा लक्षात ठेवायचा. सरासरी बरोबर अंशामध्ये बेरीज आणि डिवायडेड बाय एकूण. सरासरी बरोबर अंशामध्ये बेरीज. ह्याच्या पलीकडं प्रॉब्लेम जात नाहीत. पाठीमागचा एक सरासरीचा प्रॉब्लेम 1-2-3 पेपर झाले ना, पॅटर्न संपून जाणार आहेत. पॅटर्न संपून जाणार नाही. हेच पॅटर्न आकडे टाकून फिरवणार आहेत. ते बेसिक सोडायचं नाही. बेसिक काय? सरासरी बरोबर वरती बेरीज भागिले एकूण. सरासरी बरोबर वरती बेरीज भागिले एकूण. मग बेरीज काय करायची? वरती करायचे. हे तर 2 बेरजा केल्या, त्यांची बेरीज केली, एकूण केले, वर्गाचं मिळालं. अशा पद्धतीनं हा प्रश्न झालेला आहे. 44 नंबरचा प्रश्न की टाइम बरोबर परत बुद्धिमत्तेचा प्रश्न टाकला बघा. एक गणिताचा झाला की एक बुद्धिमत्तेचा, एक गणिताचा झाला एक बुद्धिमत्तेचा. अशा पद्धतीनं पुढे चाललेले आहेत ते. आता बघा काय सांगितलंय? टाइम बरोबर 6931, SELL सेल बरोबर 4122. तर LIMITS बरोबर काय? मग आता मी बघितलं LI हिथं I दिसतंय. बर हिथं I दिसतंय, हिथं काय दिसतंय? टाइम TIMI, हिथं पण I दिसतंय. मग हिथं अक्षर किती? इथं 4 आहे. म्हणजे हिथं आईला काय दिसतंय? 9 जोडलेलं दिसतंय. मग माझं उत्तरामध्ये 2 नंबरला 9 यायलाच पाहिजे.
कारण हिथं 9 आले ना, मग 2 नंबरला हिथं 9 आहे, हिथं 9 आहे, हिथं 9 नाही, ऑप्शन गेला. यापैकी नाही तर जायचंच नाही. ह्या 2 मध्ये माझं उत्तर आहे. ह्या 2 मध्ये माझं उत्तर आहे. परत मी नीट बघितलं आता शेवटचा आकडा टाइम मधला ई, इकडं काय यस आहे, यस इकडे दिसतोय का, दिसतोय. हिथं शेवटचा आकडा आहे यस, हिथं पहिला आकडा आहे यस, यसला जोडला आहे 4 न, म्हणजे शेवट माझा शेवटचा आकडा यायला पाहिजे 4, शेवट 4 फक्त पहिल्या ठिकाणी, उत्तर आलं माझं. म्हणजे नीट ऑब्झर्वेशन जेवढं तुमचं स्ट्रॉंग, इथं एबीसीडी लिहायची गरजच नव्हती. एबीसीडी मध्ये पण तुम्ही हेच लॉजिक वापरू शकता जर असं आकड्यांच्या फॉर्मॅट आलं तर. हा एक पॅटर्न आहे बरं का, हा थोडा वेगळा पॅटर्न आहे, वेगळा पॅटर्न आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. टाइम बरोबर 6931 आणि त्यांचे काय केलेले ते TIME, त्याला काहीतरी 1 2 3 4 किती फॉर्मॅटमध्ये दिले त्याच्यावर लक्षात येईल. जस्ट एबीसीडी मध्ये देतात ना त्यावेळेस ह्या एलची किंमत देणार काय, एलला जो आकडा, एसला जो आकडा असेल तर ईला काय सपोज 5 देणार, असं देणार करणार. पण इथं काय केलं होतं, टीला 6, आयला 9, एमला 3, ईला आय, आणि मग ह्याच्यातलेच काय केलेत, ह्याच्यातलेच काही आकडे काढलेत आणि त्याच्यावरून तो लिमिट्स हा शब्द तयार केलाय, LIMITS, आणि मग त्याचं काय येईल असं विचारलंय तर त्याच्यावरून ही येईल. सगळं काढत बसायचं नाही, पहिला आकडा काढायचा, शेवटचा आकडा काढायचा आणि त्याच्यावर ऑप्शन एलिमिनेशन करायचं, खेळत बसायचं नाही, वेळ घालवायचा नाही. मी बघा पहिला आकडा काढला, 2 नंबरचा आकडा काढला आय, त्याच्यावरून मी ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 लगेच एलिमिनेट केला. 5 सेकंदाच्या आतच उत्तर येणार ह्याचं. आता 45 नंबर, परत टक्केवारीचं, आणि टक्केवारी आल्यावरती तर तुम्हाला माहिती आहे मी काय करतो, टक्केवारी आले की सरळ 10% काढायचं, बाकीचं काय मला माहितीच नाही. 10% काढायचं. आता बघा 450चे 28% किती दिले, 450चे 28%. मी 450 लिहिले, त्याचे मी काय करणार, सुरुवातीला 10% काढून घेणार. किती, 10% काढणार. 10% म्हणजे किती येईल, ह्याच्यावरचा 1 शून्य खोडायचा, म्हणजे किती झाले माझे 45. 45 म्हणजे ह्याचे किती आले, 10% आले. बरं, किती विचारले तिथं, 28% विचारले. मग ह्या 10%ला जर मी 2 न गुणलं तर माझे किती टक्के येतील, 20% येतील. म्हणजे ह्याला 45ला पण किती गुणावं लागेल, 2 न, म्हणजे किती झाले, 90 झाले. किती झाले, 90% झाले. आता 450चे 20% म्हणजे किती, 90. अजून 8% मी काढलेच नाही तर. बरं, हे 90% येतं. आणि पुढं काय विचारले, 280चे 45%. मग बघा 280चे मी काय काढणार, सुरुवातीला 10%च काढणार. 10% काढणार म्हणजे काय, 1 शून्य घालवणार. किती झालं, 28. ते किती येतं, 45%. मग ह्याला जर 4 न गुणलं तर किती टक्के येतील, 40% येतील. किती येतील, 40%. 10 चोक 40. मग ह्या 28ला मी 4 न गुणू शकतो का, 100% गुणू शकतो. 8 चोक 32, हातचा आला 3, 4 दुने 8, 9 10 11, 112. 112 आणि इथले 90, 112 आणि 90 किती झाले, 112 अधिक 90, हे 2, 9 1 10, चाला 1, हे 202. बर, पर्यायांकडे आलो. यापैकी नाहीला तुम्ही जाणार नाही, ऑप्शन गेला. 202 पेक्षा 126 कमी आहेत. मग आता ह्या दोघांमध्ये उत्तर आहे. एक तर 252 तरी उत्तर असेल किंवा 450 तरी उत्तर असेल. आता मला सांगा, हिथं माझे काढायचे किती टक्के राहिले, 20% म्हणजे 90 असेल. बघा 20% म्हणजे 90 असेल, म्हणजे 8% ही हिथले फक्त 8% काढायचे राहिलेत ना. मला 28% सांगितलेत ना, ह्याचे 28% सांगितलेत. हे मी सगळं तोंडी केलं असता, तुम्हाला एक्सप्लेनेशन साठी सांगतो, हे सगळं मी तोंडी केलं असतं. मग आता नीट बघा, 20% 90 आहेत, 8% फक्त काढायचे राहिलेत. मग मी 10% काढलेत, हे 10% म्हणजे 45 आहेत. मग त्याचे निम्मे केले असते 45चा तर म्हणजे 5% आले असते. बघा 5% आले असते. आणि अजून 1 शून्य दिला असता, अजून 1 शून्य किंवा पॉईंट दिला असता तर ह्याचा 1% ह्याचा 1% म्हणजे आला असतं 4.5. आता हे पॉईंट मध्ये जाते म्हणून सोडून द्या. आणि ह्याचा 1% किती आला असता, 2.8. 2.8. मग ह्याला जर 8 न गुणला असतं तर 8%. मग 8 पंच किती झाले, 40, हातचे आले 4, 8 चोक 32 आणि 4 36. आणि हा जो पॉईंट आहे ह्याचा 1 शून्य गेला, म्हणजे 8% म्हणजे आले 36. मग ह्या 90 मध्ये 36 मिळवले.
90 आणि 36 किती झाले? 9 हे 606 9 3 12 126 म्हणजे 126 हे माझं उत्तर असणार आहे. मग 126 हे ह्या पहिल्याचे असणार आहे, दुसऱ्याचे सरासरी पण किती येईल? 126 असेल. आता 28 गुणुले ह्याचे 5 8 पंचे 40 हातचे आले 4 5 2 10 4 14 म्हणजे हे उत्तर आलं 14. ह्याच्यामध्ये मिळवले 14 आणि 36 14 अधिक 36 6 4 10 2 12 हातचा आला 1 3 2 आणि 3 5 2 आणि 3 5 252. मी काय केलं 10% काढले 10% काढून त्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला. बघा 450चे 10% किती झाले? 45. 280चे 10% किती झाले? 28. मला विचारले 28% म्हणजे त्याचे 20% काढले 90. ह्याचे 4% काढले म्हणजे ह्याला गुणिले 4 केलं तर 40% येणार. 40% म्हणजे किती आहेत? 112 आहेत. म्हणजे 28 चोक 112 112 90 ऍड केले कीच उत्तर येतं 202. 126 ऑप्शन गेला, डी ऑप्शन गेला आणि 202 वरूनच मला अंदाज आलता की माझं उत्तर 400च्या घरात जाणारच नाही, त्यामुळे हा ऑप्शन गेला. 252 हे माझं तोंडीच उत्तर निघालं असतं. कारण हितला आकडा 20% आणि 40% दोघांची बेरीज केली त्यावेळेस आकडा येतोय 202. मग राहिलं किती होतं शिल्लक? माझं शिल्लक राहिले होते पहिल्यातले 8% काढायचे होते आणि दुसऱ्या ह्याच्यातले 5% काढायचे होते. मग हा आकडा ह्याच्या क्लिअर डबल होईल का? 202च्या दुप्पट जरी केलं तरी 404 होते आणि इथं ऑप्शन दिलं तर 450 ऑप्शन गेला. कळलं का? मी फक्त तुम्हाला एक्सप्लेनेशन 10% काढतोय, 2% कसे काढतोय, 40% कसे काढतोय, 5% कसे काढतोय, 1% कसे काढतोय असं दाखवलं जेणेकरून माझं पुढच्या पेपरला एक्सप्लेनेशन कमी व्हावं ह्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणजे 202 हे या प्रश्नाचं काय असेल? उत्तर असेल. आणि तुम्हाला परत मी सांगितलं की चढत्या क्रमाने जर मांडलं बघा, मांडून बघा 126 252 आणि 450 यापैकी नाहीचा तर विषयच नाही. तर त्यातला 2 नंबरचा मोठा आणि छोटा पर्याय उत्तर नसतं, 2 नंबरचा पर्याय 252 हे याचं उत्तर राहील. किंवा इथं आपल्या केसागर बुकमध्ये हे वेगळ्या पद्धतीनं स्पष्टीकरण अजून एक सोप्या पद्धतीने दिलेलं आहे. 450 गुणुले 28% म्हणजे किती असतं? 28चे 100 अधिक 200 गुणुले 45% म्हणजे 45चे 100 126 अधिक 126 उत्तर झालं 252. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूयात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा. केसागर पब्लिकेशनला हे करा. तुम्ही केसागर पब्लिकेशन बाय रणजित सर असं जर सर्च केलं तर लगेच आपले सगळे पार्ट येतील. नागपूरचे झालेले सगळेच्या सगळे 9 पार्ट येतील. पुणे ग्रामीणचे जे का आतापर्यंत 2-3 पार्ट घेतले ते सगळे येतील. सगळे व्हिडिओ बघा. सगळ्या व्हिडिओमधलं कॉम्बिनेशन हे पेपर आहेत. एक सलग पेपर घेत राहिलो ना आपण की तुम्हाला कळेल की सर 30 सगळं विचारलेलं आहे, ह्याच्या बाहेरच काय जात नाही. नंतर आपण फक्त MCQ जास्तीत जास्त स्पीडनं घेणार आहे कारण एक्सप्लेनेशन आपलं संपलेलं असणार आहे. तर तुम्हाला आवडलं तर नक्की शेअर करा. धन्यवाद.